नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत घरच्या घरी कुंकू। बघा कसं छान सुरेख कुंकू तयार झालेलं आहे। आता नवरात्र आलेलं आहे, आजपासून नवरात्र सुरू होत आहे, त्यासाठी आपण करणार आहोत घरच्या घरी कुंकू। तर त्यासाठी इथे आपल्याला काय साहित्य लागतं ते बघूया आपण। इथे मी घेतली आहे 1 वाटी हळद, अर्धा चमचा चुना घेतला आहे, त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे। इथे मी 1 मोठा लिंबू घेतला आहे, तुमच्या इथे लहान लिंब असेल तर तुम्ही 1.5 लिंब घेऊ शकता। आता एका बाउलमध्ये मी इथे हळद घेते आहे, त्यामध्ये आपण हळूहळू चुन्याची निवळी घालायची आहे, म्हणजे चुन्याचं पाणी घालणार आहोत आपण। बघा पाणी घातल्याबरोबर लगेच त्याला असा रंग येतो आहे। थोडासा लिंबाचा रस असं अगदी थोडं थोडं घालायचं आणि चोळत चोळत छान व्यवस्थित सगळ्या हळदीला लावून घ्यायचं। व्यवस्थित याला चोळायचं आहे, याच्या गुठळ्या मोडायच्या आहेत। हे कुंकू घरच्या घरी तुम्ही अगदी सहजपणे करू शकता। आता पुन्हा आपण घालून घेऊया चुन्याची निवळी। हे बघा, आणि आता घालतोय पुन्हा एकदा लिंबाचा रस। हळूहळू हळदीचा रंग बदलतो आहे। बाजारात कुंकू कसं मिळतं ते आपल्याला माहिती नाही, त्यात काय असतं नसतं काही माहिती नाही। हे बघा कसा छान रंग आलाय ते, म्हणून आपण घरच्या घरी करणार आहोत। बघा कसा छान रंग चढला आहे। आता इथे तुम्हाला डार्क रंग दिसत असेल, पण वाळल्यानंतर हा रंग जरा फिका होतो, पण रंग अगदी सुरेख आलेला आहे। आता मी याच्यामध्ये घालते आहे गुलाबजल, म्हणजे कुंकवाला मस्त सुगंध येईल। ते पण असंच थोडं थोडं घालून आपल्याला मिसळून घ्यायचं आहे, छान चोळून घ्यायचं आहे। हे बघा मस्त रंग आलेला आहे। आता आपण याला चाळून घेणार आहोत। खूपच सुंदर रंग आला आहे। आता आपण याला चाळून घेऊया, म्हणजे हे सगळं व्यवस्थित मोकळं होईल। त्याआधी मी इथे घालून घेते आहे भीमसेनी कापूर। इथे छान भीमसेनी कापराच्या वड्या आहेत, त्या मी चुरा करून घेते आहे त्याचा। यामध्ये चाळण्याआधी मी घालून घेते आहे। आता आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत। हे असं चाळून घेतल्यानंतर आपल्याला हे पंख्याखालीच वाळवायचं आहे। बघा असं व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे बघा कसं छान बारीक झालं आहे। आता आपण याला पंख्याखालीच वाळवून घेणार आहोत। बघा हे असं मोकळं करून ठेवायचं आहे छान। आता आपण याच्यात घालणार आहोत थोडंसं अष्टगंध घालणार आहोत, म्हणजे सुंदर सुगंध पण येईल याचा। व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। हे बघा मस्त झालेलं आहे। तुम्ही यावेळेला नक्की करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा हे आपलं तयार झालं आहे कुंकू। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आई अंबेचा उदो उदो। असंच पुन्हा काहीतरी नवीन घेऊन तुमच्या भेटीला येते। तोपर्यंत बाय बाय।